आज आपण गुरुचरित्राचा 11वा अध्याय घेत आहोत, वाचन करीत आहोत. तर हा 11वा अध्याय महत्त्वपूर्ण आहे. हा अध्याय वाचल्यामुळे किंवा ऐकल्यामुळे आपल्याला ज्या तरुणाचं लग्न होऊ शकत नाही त्याचं लग्न होईल, ज्यांना पुत्रप्राप्ती होत नाही त्यांना पुत्रप्राप्ती होईल, असं हे महत्त्व आहे 11व्या अध्यायाचं. तर हा अध्याय आपण वाचावा. जर वाचण्यात जर नाही जमलं तर यूट्यूबवर ऐकावा. तर या माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. हा 11वा अध्याय तुम्ही निश्चित ऐका. लाल बटन दाबून सबस्क्राईब करा चॅनलला आणि ही 11वा अध्याय आणि इतरही अध्याय तुम्ही ऐका. तर आपण या 11व्या अध्यायाला सुरुवात करूया. अध्याय 11वा. श्री गणेशाय नमः. म्हणे नामधारक म्हणे सिद्धासी, पुढे अवतार परंपरा कैसी, विस्तारोनी आम्हासी, सांगा स्वामी कृपा सिंधू. सिद्ध म्हणे ऐक वत्स, अवतार झाला श्रीपाद कैसा, पूर्वी व्रतांत ऐसा, कथा सांगितली विप्रस्त्रियेची. शनी प्रदोषी सर्वेश्वराशी, पूजित होती गुरु उपदेशी. देहवासना असतात येशी, पंचत्व पावली तत्काळ. जन्म झाला पुढे तिशी, करंज नगर उत्तर देशी. वाजसनय शाखेसी, विप्रकुळी जन्मली. जातक वर्तले तियेशी, नामे अंबा भवानी ऐशी. आरोपिती स्नेहाशी, माता पिता परियेसा. वर्तता मात पितया ग्रही, वाढली कन्या अतिस्नेही. विवाह करीती महोत्साही, देती विप्राशी त्याची ग्रामी. शिवव्रती असे तो ब्राह्मण, नाम तया माधव जान. तयाशी दिदली कन्यादान, अतिप्रीती करुनिया. तया माधव विग्राघरी, शुभाचारे होती नारी. वासना तिची पूर्वापरी, ईश्वर पूजा करीतसे. पूजा करी ईश्वरासी, दंपत्य उभय मनोमानसी. प्रदोष पूजा अतिहर्षी, करीती भक्तिपूर सर. मंदवारी त्रयोदशीशी, पूजा करीती अतिविशेषी. संवत्सरे झाली षोडशी, अंतर्वतनी झाली ऐका. तृतीय हो 5वे मासी, उत्साह करीती बहुहर्षी. उत्तम डोहाळे होती तियेशी, ब्रह्मज्ञान बोलतसे. उत्साह करीती मास साती, द्विजवर करी सीमंती. अक्षयवाणे ओवाळीती आरती. सुवासिनी मिळोनिया, ऐसे क्रमिता नवमासी. प्रसूत झाली शुभ दिवशी, पुत्र झाला म्हणून हर्षी. निर्भर झाली माता पिता, जन्मताच तो बाळक. ओंकार शब्द म्हणतसे ऐक. पाहुणी झाले तटस्थ लोक, अभिनव म्हणती ते वेळी. जातकर्म करी ब्राह्मण, विप्राशी दक्षिणा देत आपण. ज्योतिषी सांगती तयाचे लग्न, तयाचे लक्षण. लग्न सत्वर पाहुनिया, सांगती ज्योतिषी त्या द्विजाशी. मुहूर्त बरवा असे विशेषी, कुमार होईल कारुण्य ऋषी.
गुरु सकळांचा निश्चय, याचा अनुग्रह होईल ज्याशी तो वंद्य होईल विश्वासी. यांचे वाक्यप्रमाणेशी चिंतामणी याचे चरण, अष्टसिद्धी याचे द्वारी ओळंगत राहतील निरंतरी. नवनिधी याचे घरी राहतील ऐक द्विजोत्तमा. न होती तयाशी ग्रहिणी सूत, पूज्य होईल त्रिभुवनात. याचे दर्शन मात्रे पतित, पुनीत होती परियेसी. होईल अवतारी पुरुष, माना निश्चय विश्वास. संदेह न धरावा यास म्हणून करीती नमस्कार. ऐसे म्हणती द्विजवर, सांगती जनकासी विचार. याचेनी महादैन्य हरे, बिहने न लगे कळी काळा. जे जे वासना तुमचे मनी, सर्व साधेल याचेनी. याची या पालन पोषणी, निधान आले तुमचे घरा. ऐसे जातक वर्तवून सांगता झाला ब्राह्मणस्तोम. जनक जननी संतोषून देती वस्त्रे आभरणे तया. सांगोनी गेले ब्राह्मण, माता पिता आनंदघन. दृष्टी लागेल म्हणून निंबलोन ओवाळीती. वार्ता गेली नगरात, अभिनव अजी देखिले म्हणत. उपजत बाळ ओंकार जपत, आश्चर्य करीती सकळ जन. नगरलोक इष्ट मित्र पहाया येती विचित्र. दृष्टी लागेल म्हणून पळमात्र, न दाविती कवना पुढे. माया मोहे जनक जननी, बाळाशी दृष्टी लागेल म्हणून अंगारा लाविती मंत्रोनी. रक्षा बांधिती कृष्णसुते, परमात्मा अवतरे. दृष्टी केवी संचरे, लौकिक धर्म चमत्कारे. माता पिता संरक्षिती, वर्तता बाळ येणे परी. दिवस 10 झाली यावरी, नामकरण परस्परी करी. जनक द्विजोत्तम, शालिग्राम देव म्हणत. जन्मनाम विख्यात, नाम नरहरी. ऐसे म्हणत उच्चार केला धर्म कर्मे. ममत्व थोर बाळकावरी, प्रतिपाळिती प्रीती करी. माता म्हणतसे अवसरी, न पुरे क्षीर बाळकाशी. पतिशी म्हणी ते वेळा, स्तनी दुग्ध थोडे बाळा. मिळवा एखादी अबला, स्तनपान द्यावया. अथवा आणा अजा एक, आपुले स्तने न शमे भूक. ऐकोनी हसे बाळक, स्पर्शे स्तन सव्य करे. स्तनास्पर्शता कर 32 धारा वाहे क्षीर. वस्त्रे भिजवून विचित्र वाहू लागले भूमीवरी. विस्मय करीती जनक जननी, प्रगट न करी गोप्यगुणी. नमन करीती बाळका चरणी, माता होय खेळविती. पाळण्या घालोनी बाळकाशी, पर्यंत गायन अतिहरसी. न राहे कुमार पाळणेसी, सदा खेळे भूमीवरी. वर्धता बाळ येणेवरी, माता पिता नमस्कारी. बाळ झाला संवत्सरी, न बोले आता काय करू. माता बोलवी कुमारासी, बोले शब्द ओंकारेशी. चिंता करीतसे मानसी, मुके झाले दैवयोगे. पुस्ती जाण जोशियाशी, या बाळका बोलावयाशी. काय उपाय विशेषी, म्हणून पुस्ती वेळो वेळा. जोशी सांगती तयाशी, आराधावे कुळदेवतेशी. अर्कवारी अश्वत्थ पर्णेशी, अन्न घाली हो 3 वेळा. एक म्हणती होईल मुके, त्याशी शिकवावे विवेके. बाळ बोल बोलविते निके, परी तो बाळ न बोलेची. त्याशी शिकवावे विवेके, बाळ बोल बोलविते निकी.
परी तो बाळ न बोलेची, हसोनी ओंकार उच्चारी. तो बाळ आणि कन्येने बोल केवळ विस्मय करीती, लोक सकळ ओंकार शब्द ऐकून या. एक म्हणती नवल झाले सर्वज्ञान असे भले, श्रवणी ऐकता बोल सगळे जाणूनी, न बोले काय गुणे, काही केल्या न बोले सूत. चिंता करीती माता पिता, वर्षे 7 झाली तत्वता, मुका झाला दैवयोगे. 7 वर्षे कुमाराशी, योग्य झाला मुंजीशी, पुसते झाले ब्राह्मणाशी, केवी करावे म्हणूनी. विप्र म्हणती तयावेळी, संस्कारावे ब्राह्मण कुळा, उपनयना वेगळा केवळा, अष्टवरुषे होऊन या. माता पिता चिंता करीती, उपदेशावे कवने रीती, मुका असे हा निश्चिंती. कैसे अदृष्ट झाले आम्हा, कैसे अदृष्ट आपुले, ईश्वर गौरी आराधिले, त्रयोदशी शिवा पूजिले, वाया झाले म्हणतसे ईश्वरे तरी दिदला वरू. सुलक्षणा झाला कुमरू, न बोले आता काय करू, म्हणून चिंता शिवासी. एकची बाळ आमुचे कुशी, आणिक न देखो स्वप्नेशी, वेष्टिलो होतो आम्ही आशेशी, आमुते रक्षील म्हणून या. नव्हेच माझे मनीची आस, अपुत्र झाला निर्वाण वेश, काय वर देत महेश, शनी प्रदोष पूजिता म्या. ऐसे नाना परी ती देख जननी करी महादुःख, जवळी येऊनी बाळक संभोगीत मातेसी. घरात जावनी या तया वेळा, घेऊनी आणि लोखंड सबळा, हाती धरिताची निर्मळा, झाले सुवर्ण बावन कशी. आणूनी देत असे मातेशी, विस्मय करी भोवसी. बोलावनिया पतीशी दाविती, झाली ते वेळा, गोप्य करुणी तये वेळा. ग्रहात नेले तया बाळा, पाहती त्याची बाळलीला, आणिक लोह देती हाती. अमृत दृष्टी पाहता, लोह सुवर्ण होय तत्वता. विश्वासोनी म्हणती हा सर्वता, होईल पुरुष कारणिक. मग पुत्रा ते आलोंगिनी, विनविता ती जनक जननी. तू तारक बा शिरोमणी, कारणिक पुरुष कुळदीपक. तुझेनी सर्व सौख्य लाधलो, मुका म्हणूनी निर्बुजलो. अज्ञान अवतरणे वेष्टलो, जनी मुका म्हणती तुझ आमुचे मनीची वासना. तुवा पुरवावी नंदना, तुझे बोबडे शब्द आपणा. ऐकावे वाटे पुत्र राया, हास्यवदने तये वेळा. दावी यज्ञोपवीत गळा, कटी बांधावी मौजी मेखळा. खून दाखवी मातेशी, संज्ञा करोनी मातेशी. बाळ दाखवी संतोषी, मौजी बांधिता आपणाशी. येतील म्हणे बोल सकळ, माता पिता संतोषती. विद्वान ज्योतिषी पाचारिती, व्रतबंध मुहूर्त पाहती. सर्व आयती करीते झाले, केली सामुग्री बहुता परी. रत्नखचित अलंकारी, माया मोहे प्रीती करी. समारंभ करीताती, चतुर्वेदी ब्राह्मण येती. शाखा परत्वे वेद पडती, इष्ट सोयरे दाईच गोती. समस्त आले तया भवना, नाना परीचे श्रंगार उभारिले. मंडप अपार आनंद करीतसे द्विजवर. अपार द्रव्य वेचता होय, नगरलोक विस्मय करीती. मुक्या पुत्राशी एवढी ऐती, द्विजा लागी असे भ्रांती. द्रव्य वेची व्रथा आपुले, इतुके वेचुनी पुत्राशी. व्रतबंध करील परयेसी, गायत्री केवी उपदेशी. करील आचार कवने परी, एक म्हणती हो का भलते. मिष्टान्न स्वेच्छा आम्हा मिळते, देकार देईल हिरण्यवस्ते. चार नाही त्याच्या मंत्रा,
ऐसे नाना परी लोक विचार करीती अनेक माता पित्यास अत्यंत सुख देवदेवक करिताती. चौल कर्म येरे दिवशी भोजन चौल मनीषी पुनरपी अभंग करुणी हरसी यज्ञोपवित धारण केले. मंत्रपूर्वक यज्ञोपवित धारण करविती समस्त सहभोजन करावया ग्रहात घेऊनिया गेली माता. भोजन करी माते सवे निरोप घेत एका भावे मौजी बंधन असे करावे म्हणून आला पित्याजवळी. विधियुक्त मार्गे मौजी देखा बंधन केले त्या बाळका. सुमुहूर्त आला तत्कालिका मंत्रोपदेश करिता झाला. गायत्री मंत्र अनुक्रमेशी उपदेश देता परेशी बाळ उच्चारी मनोमानसी. व्यक्त न बोले पुढे गायत्री मंत्र कुमाराशी होता. भिक्षा घेऊन आली माता. वस्त्रे आभरणे रत्नखचिता देती झाली तयावेळी. पहिली भिक्षा घेऊन करी आशीर्वचन देती नारी. बाळ ऋग्वेद म्हणून उच्चारी. आचार धर्मे वर्ततसे. पहिली भिक्षा येणे परी देती झाली प्रीती करी. अग्नी मिळे म्हणून उच्चारी ब्रह्मचारी तये वेळी. दुसरी भिक्षा देत माता उच्चार केला यजुर्वेद ईशित्वा. लोक समस्त तटस्था माता थुकिती तये वेळी. तिसरी भिक्षा देता माता होय सामवेद पडथा. अग्न आयाही गायन करिता वेद तीन म्हणतसे. सभा समस्त विस्मय करी पिता हर्ष निर्भरी. मुका बोले वेदचारी म्हणती होईल कारणिक. याते म्हणो नये नर होईल देवाचा अवतार. म्हणून करी नमस्कार जगद्गुरुशी ते समयी. वितुक्यावरी तो बाळक मातेशी म्हणतसे ऐक. तुवा उपदेश केला एक भिक्षा माग म्हणून. नव्हेची बोल तुझा मिथ्या निरोप द्यावा अम्मा त्वरिता. निर्धार झाला माझी या चित्ता. जाऊ तीर्थे आचरावया. अम्मा अचर ब्रह्मचारी. भिक्षा करावी घरोघरी. वेदाभ्यास मनोहारी करणे असे परियेसा. ऐकोनी पुत्राचे वचन दुःखे दाटली अति गहन. उदके भरले आडती नयन. आली मूर्छना तया वेळी. निर्जीव होऊन क्षणे करीती झाली महाशोक. पुत्र झाला तू रक्षक केली आशा बहुमनी. आमुते रक्षिशी म्हणून होती आशा फार मनी. न बोलसी आमुच्या गुणी मुके मनविशी आपणाशी. नायको कधी तुझिया बोला आता ऐकता संतोष. आता ऐकता संतोष झाला. पूजेने ईश्वर फळला म्हणून विश्वास केला. ऐसे नाना परी देखा पुत्रासी म्हणतसे बालिका. अलोंगनिया कुमारका कृपा बाकी तये वेळी. ऐकोनी मातेचे वचन बाळक सांगे ब्रह्मज्ञान. नको दुखवू अंतकरण आम्हा करणे तेची असे. तू ते अनेक पुत्रचारी होतील माते निर्धारी. तुझी सेवा परोपरी करतील मनोभावेशी. तुवा आधारीला शंकर जन्मांतरी पूर्वापार म्हणून ठेविला मस्तकी कर. मग झाली जाती स्मृती पूर्वजन्मीचा वृत्तांत. सविस्तर स्मरण करीत परम झाली विस्मित. श्रीपाद वल्लभ जानोनी. देखोनी माता तये वेळा नमन केले चरण कमळा. श्रीपाद उठवून अवळीला सांगती गोप्य अवधारा. ऐक माते ज्ञानवंती. हा बोल करी हो गुप्ती. संन्यासी आम्ही येती. अलिप्त असो संसारी याची कारणे आम्ही आता हिंदू समस्त तीर्थयात्रा. कारण असे पुढे तत्वता म्हणून निरोप मागती.
येणे बरी जननीसी गुरुमूर्ती सांगती विनयेशी माता बोलत पुत्रासी श्रोते सावध परियेसा पुत्रासी विनवी ते वेळ आम्हा नाडुनी जाशील आणि कडोळा न देखो बाळा केवी वाचो पुत्रराया धाकुटपणी तुम्ही तापस धर्मी कोण असे हर्ष धर्मशास्त्र ख्याती सरस आश्रमचारी आचरावे ब्रह्मचर्य वर्षे 12 गृहस्थाश्रम तदनंतरा घडती पुण्य अपरंपरा गृहस्थाश्रमी सुखासे मुख्याश्रम असे गृहस्थ आचरता होय अति समर्थ संन्यास घ्यावा मुख्यार्थ धर्मशास्त्र येणे परी ब्रह्मचार्य मार्ग ऐका पठन करावे वेदादिका विवाह होता गृहस्थेनिका पुत्रादिका लाघावे यज्ञादी कर्म साधोनिया तदनंतर संन्यास करणे न्याया येणे विधी आचरोनिया अग्राह्य संन्यास बाळपणी समस्त इंद्रिये संतोष व्हावी मनीची वासना पुरवावी नंतर तपाची वाट धरावी संन्यास घेता मुख्य असे ऐकोनी मातेचे वचन गुरु सांगती तत्वज्ञान नामधारक सुमन करुणी ऐक म्हणे सिद्ध गंगाधराचा नंदन श्रोतया सांगे नमून परिसा तुम्ही समस्त जन गुरुचरित्र विस्तार पुढे वर्तले अपूर्व ऐका सिद्ध सांगे नामधारका महाराष्ट्र भाषा करुणी टीका सांगे सरस्वती गंगाधर इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरौ श्री नरसिंह सरस्वत्यु उपाख्याने सिद्धनामधारक संवादे श्रीपादा अवतार बालचरित्रम नाम 11 अध्याय ओवी संख्या 107 श्री गुरु दत्तात्रय अर्पणमस्तु। जय गुरुदेव दत्त, जय गुरुदेव दत्त, जय गुरुदेव।